या भागामध्ये आपण मंत्रिमंडळाचे कार्य अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला इथे एक उल्लेख आलेला आहे पहा, जम्बो मंत्रिमंडळ असा शब्द आहे। मग त्याचा नेमका अर्थ काय आहे किंवा त्याची संख्या किती असावी हेही तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे, जरी आपल्याला संदर्भ आलेला असला तरी सुद्धा। की जम्बो याचा अर्थ होतो की खूप मोठं मंत्रिमंडळ। सुरुवातीला आपल्या देशामध्ये मंत्रिमंडळाचा आकार सर्वात मोठा ठेवण्याकडे कल होता आणि कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचं असावं असं संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि ही दुरुस्ती होती 91वी घटना दुरुस्ती 2003 साली करण्यात आली। म्हणजे हे शब्द तुम्हाला समजणार नाहीत, परंतु तरी पण समजून घ्या की आपल्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते। 91वी घटना दुरुस्ती 2003 साली करण्यात आली आणि ही घटना दुरुस्ती कशाच्या संदर्भात होती तर यानुसार पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेतील एकूण सदस्य संख्येपेक्षा म्हणजे लोकसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे या संपूर्ण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही। मग आपल्याला माहिती पाहिजे की लोकसभेचे जे सदस्य किती आहेत, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त किती असतात तर 552 हे लोकसभेचे सदस्य असतात। मग त्यामध्ये घटक राज्याचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात, केंद्रशासित प्रदेशाचे असतात आणि राष्ट्रपतींनी अँग्लो इंडियन समाजातील व्यक्तींना देखील निवडलेले प्रतिनिधी असतात। या संपूर्ण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही या संबंधित ही घटना दुरुस्ती होती 2003 साली ही करण्यात आलेली होती। याचाही आपल्याला संदर्भ माहिती असणं आवश्यक आहे। आता आपण पाहूयात की पंतप्रधानांची कार्य आपण अभ्यासली, मग मंत्रिमंडळाची कामं कोणती आहेत। आपण पाहतो बा, केंद्रीय मंत्री टिंबटिंब यांनी हा निर्णय जाहीर केला, केंद्रीय मंत्री टिंबटिंब यांनी ही योजना जाहीर केली। मग ही नेमकी कशा पद्धतीनं काय काम पार पाडत असतात यांची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पहिल्यांदा मंत्रिमंडळाचं कार्य आहे की संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतं आणि कायदे निर्माण करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर ती आहे संसद। आणि मग हे मंत्री काय करतात, त्याचा आराखडा तयार करतात कायद्यांचा, त्यावर चर्चा करतात आणि नंतर त्या कायद्याचा प्रारूप मसुदा संसदेच्या सभागृहामध्ये ठेवतात। मग संसदेची 2 सभागृह आपल्याला माहिती आहे, लोकसभा आणि राज्यसभा। आणि मंत्रिमंडळ काय करतात की सर्व महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतात आणि अंतिम निर्णय घेतात। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य आहे शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते आणि मग मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावं लागतं। फार महत्त्वाचा मुद्दा आहे। संसदेचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ सत्तेवर असतं। ज्या दिवशी संसदेचा विश्वास गमावाल म्हणजे एक मताने सुद्धा संपूर्ण सरकार बरखास्त झालेले आपल्या देशामध्ये उदाहरणं आहेत, त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु एवढं महत्त्वाचं कार्य हे संसदेला असतं। त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेमध्ये मांडतात, त्यावर चर्चा घडवून आणतात आणि संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असतात। त्यानंतर मंत्रिमंडळाची आणखीन एक मुख्य जबाबदारी असते की जे धोरण तयार झालंय नुसतं तयार करणं हे त्यांचं काम नाहीये, तर ते धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते ह्याची सुद्धा पाहणी करण्याचं काम किंवा अंमलबजावणीचं मुख्य काम हे मंत्रिमंडळाचं असतं। संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की नंतर मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करतं। ही अशा पद्धतीनं आपण थोडक्यात मंत्रिमंडळाची कामं अभ्यासलेली आहेत। मग आपल्याला माहिती पाहिजे पहा, आपल्याला जरी पुस्तकात दिलेलं नसेल तरी आपण एक सारांश रूपाने आपल्याला माहिती पाहिजे की मंत्र्याचे प्रकार किती आहेत, ते कोणते आहेत। आपल्यासमोर सारखे शब्द येतात, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, हे काय प्रकार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे। थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे की मंत्र्याचे एकूण 3 प्रकार असतात। पहिले मंत्री असतात कॅबिनेट मंत्री, दुसरे असतात राज्यमंत्री, तिसरे असतात उपमंत्री आणि संसदीय सचिव हे सुद्धा पदं असतात, त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही। मग मंत्रिमंडळाची मीटिंग आहे, आपण टी व्हीला बातम्या पाहतो किंवा आज मंत्रिमंडळाची मीटिंग आहे, मग आपल्याला कळत नाही की मंत्रिमंडळाची मीटिंग म्हणजे नेमकी कोणाची मीटिंग। बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मंत्रिमंडळाची मीटिंग म्हणजे नेमकी कोणाची मीटिंग, तर मंत्रिमंडळाची मीटिंग म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांची मीटिंग। आणि जर राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांना वाटलं किंवा देशस्तरावर पंतप्रधान यांना वाटलं की टिंबटिंब खात्याचा मंत्री उपस्थित असणं गरजेचं आहे, तो व्यक्ती कॅबिनेट मंत्री नसला तरी सुद्धा मग राज्यमंत्री असेल किंवा उपमंत्री असतील त्यांना ते बोलावू शकतात। परंतु 99%
मंत्रिमंडळाच्या मिटिंगला हे कॅबिनेट मंत्रीच असतात आणि मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांचीच बैठक. आणि यांची संख्या किती असते तर यांची संख्या संसदेमध्ये जवळपास 15 ते 20 असते. आणि राज्यमंत्र्याची संख्या किती असते तर राज्यमंत्र्याची संख्या देखील 16 ते 20 असते. मग अशी काही खाती निर्माण केली असतात की स्वतंत्र राज्यमंत्री म्हणजे त्या खात्याचा संपूर्ण कारभार त्या एकाच मंत्र्याकडे दिला जातो, स्वतंत्रपणे कारभार दिला जातो. ही सुद्धा एक प्रथा मंत्रिमंडळामध्ये आहे. अशा पद्धतीने आज आपण मंत्रिमंडळाची कार्य अभ्यासली. यापुढील भागामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग संसद मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवते हा आपण अभ्यासणार आहोत.